विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि ते आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास. आता सुरुवातीला प्रदेश म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीलाच करून पहा असं म्हटलं आहे आणि त्याच्यामध्ये खालील काही भौगोलिक क्षेत्रे दिली आहेत, त्यामधील साम्य व प्रकार लक्षात घेऊन तक्तावहीत पूर्ण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या असं म्हटलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक नमुना म्हणून उदाहरण सोडवून दिलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला तक्ता 7.1 दिलेला आहे आणि हा तक्ता 3 कॉलमचा आहे. पहिल्या कॉलममध्ये आहे भौगोलिक क्षेत्र, दुसऱ्या कॉलममध्ये आहे समान घटक किंवा त्याची असणारी समान वैशिष्ट्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे प्रकार आणि त्याच्यामध्ये प्राकृतिक किंवा राजकीय. म्हणजे ते क्षेत्र जे आहे ते क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे, प्राकृतिक आहे का राजकीय आहे. तर असे 3 कॉलम. तर सुरुवातीला एक उदाहरण सोडवून दिले. काय बघा, भौगोलिक क्षेत्र गंगा नदी खोरे, अमेझॉन नदी खोरे, मिसिसिपी नदी खोरे, नाईल नदी खोरे. आता यामध्ये समान घटक किंवा समान वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर हे सर्व नद्यांची खोरे आहेत. म्हणजे हे सर्व नद्या आहेत, म्हणजे नदी हा घटक समान आहे. आणि हा प्रकार जो आहे, हा प्रकार कोणता आहे, प्राकृतिक आहे का राजकीय आहे, तर हा प्राकृतिक आहे. असं आपल्याला पुढची सर्व उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं सोडवायचे. तर आता दुसरा भौगोलिक क्षेत्र काय आहे बघा, हिमालयीन प्रदेश, आल्प्स, पश्चिम घाट, रॉकी आणि कॉकेशस. आता हे जर आपण बघितलं तर हे समान घटक याच्यामध्ये काय येतात, तर सर्व जे आहेत हे सर्व पर्वतीय प्रदेश आहेत किंवा हे पर्वत आहेत. हा याचा समान घटक आहे किंवा वैशिष्ट्य आहे. आणि याचा प्रकार जर बघितला, कोणता प्रकार आहे, प्राकृतिक आहे का राजकीय, तर हा प्राकृतिक आहे. नंतर तिसरा आहे तो म्हणजे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. आता याच्यामध्ये समान घटक जर आपण बघितलं तर हे काय आहेत, तर साधारणपणे हे महाराष्ट्रातले प्राकृतिक असे विभाग जे आहेत ते विभाग पाडलेले आहेत आणि किंवा हे प्रशासकीय देखील विभाग म्हणून ओळखले जातात. पण या ठिकाणी आपण हे प्राकृतिक म्हणून पाहूया. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. आणि त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे हा प्रकार जर बघितला तर प्राकृतिक असलेला आपल्याला दिसून येतो. कारण जर आपण बघितलं तर या प्रत्येक विभागामध्ये मराठवाड्यात, विदर्भ, खानदेशामध्ये, कोकणमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी अशी रचना जी आहे ही भूपृष्ठ रचना असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून हा प्राकृतिक देखील. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जिल्हे जे आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यामुळं तो राजकीय देखील होऊ शकतो. पण आपण या ठिकाणी प्राकृतिक या दृष्टीनं पाहूया. नंतर पुढचं आहे ते म्हणजे भौगोलिक क्षेत्र थरचे वाळवंट, अरब वाळवंट, गोबी वाळवंट, सहारा वाळवंट. म्हणजेच यातले समान घटक कोणते आहेत, तर हे सर्व वाळवंटे आहेत म्हणून इथं वाळवंट. आणि याचा प्रकार जर आपण बघितला तर हा प्रकार आहे प्राकृतिक. नंतर पुढचा आहे तो म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ आणि मणिपूर. आता यामध्ये समान घटक जर बघितलं तर ही सर्व नावं आहेत, ही नावं कशांची आहेत, राज्यांची आहेत. म्हणून ही राज्य हा समान घटक आहे. आणि प्रकार जर बघितला तर हा प्रकार राजकीय आहे. नंतर पुढचा आहे तो म्हणजे पुणे, भोपाळ, न्यूयॉर्क, मँचेस्टर, म्युनिच, शांघाय. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे सर्व समान घटक काय लावतात, तर ही सर्व प्रमुख अशी जगामधली शहरं आहेत आणि त्याच्यामुळं हा प्रकार जो आहे तो हा प्रकार राजकीय आहे. नंतर पुढचा आहे तो म्हणजे परभणी, नागपूर, पालघर, कोल्हापूर, सोलापूर. आता हे सर्व नावं जर आपण बघितली तर ह्याच्यात समान घटक काय आपल्याला दिसून येतात, तर हे सर्व जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील आणि त्यामुळं याचा प्रकार जो आहे तो प्रकार राजकीय येतो. याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे क्षेत्र हिंदी भाषिक पट्टा, बंगाली भाषिक पट्टा, मराठी भाषिक पट्टा, कन्नड भाषिक पट्टा आणि उर्दू भाषिक पट्टा. म्हणजे हे सर्व काय आहेत, भाषांचे पट्टे किंवा ह्या सर्व भाषा आहेत. एकसारखेपणा याच्यात समान घटक म्हणजे भाषा आहेत. हे सर्व भाषावर पडलेले हे विभाग आहेत, पट्टे आहेत आणि त्यामुळं याचा प्रकार जो आहे तो
राजकीय येतो. आणि शेवटचा आहे तो म्हणजे दिल्ली विद्यापीठ आवास, पंजाब विद्यापीठ आवार, मुंबई विद्यापीठ आवार, वनस्थळी विद्यापीठ आवार. म्हणजे ही जर सर्व बघितली तर साधारणपणे ही विद्यापीठं आहेत, म्हणजे शैक्षणिक क्षेत्र किंवा शैक्षणिक संस्था आहेत. आणि त्यामुळं हा घटक जो आहे तो हा प्रकार आपल्याला राजकीय आहे असं म्हणता येईल. अशा प्रकारे भौगोलिक क्षेत्र, त्यातले समान घटक आणि त्याचा प्रकार जो आहे तो प्रकार आपण ओळखलेला आहे. तर याच्यावरच आधारित आपल्याला 4 प्रश्न जे आहेत हे 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, वरील तक्ता पूर्ण करताना तुम्ही समान घटक कसे ठरवले. म्हणजे त्यातले समान घटक आहेत कशावरून ठरवले, तर ते जे घटक दिलेले आहेत त्या घटकातील समान गुणधर्मावरून व समान वैशिष्ट्यावरून ते घटक समान आहेत असे ठरवले. उदाहरणार्थ नद्या आहेत किंवा पर्वत आहेत, वाळवंट आहेत, तर त्याच्यामध्ये समान असे घटक आहेत आणि म्हणून आपण त्याला समान घटक ठरवलेला आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा वेगळे आहे तुम्ही कसे ठरवले. तर एका क्षेत्रामधील किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये असणारी जी भिन्नता आहे त्या भिन्नतेवरून ते आपण वेगळं आहे असं ठरवलं. कारण प्रत्येकाचे गुणधर्म जे आहेत, 2 वेगळ्या क्षेत्रांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत आणि म्हणून ते आपण वेगळं ठरवलं. याचे उदाहरण जर आपण बघितलं तर साधारणपणे उंची किंवा भूरचना ज्या आहेत त्याच्यावरून, कारण प्रत्येक भूरचना सारखी नाही, त्याचप्रमाणे उंची देखील प्रत्येक ठिकाणची एकसारखी नसते आणि म्हणून आपण त्याला वेगळं ठरवतो, त्या क्षेत्राला वेगळं करतो. तिसरा प्रश्न आहे, समान घटक हा क्षेत्रामधील फरकासाठी एकमात्र घटक आहे का. आता दोन्हीमध्ये फरक ओळखायचा म्हटलं की त्यामध्ये असणारं साम्य आणि भिन्नता हे घटक महत्त्वाचे आहेत आणि म्हणून समान घटक जो आहे हा समान घटक फरकासाठी एकमात्र असलेला आपल्याला दिसून येतो. समान घटकावरूनच आपण 2 क्षेत्रामधील फरक जो आहे तो फरक समजतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, त्या घटकांची अधिकारा ज्याद्वारे क्षेत्र वेगळी ओळखता येतील. म्हणजेच जी क्षेत्र दिलेली आहेत ही ओळखता येतील त्याची यादी म्हणजे प्राकृतिक आणि राजकीय. तर प्राकृतिकमध्ये जर आपण बघितले तर आपण बघितलंच, प्राकृतिकमध्ये नद्या आहेत, पर्वत आहे, वाळवंट आहेत. आणि राजकीयमध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकीय विभाग आहेत, राज्य आहेत, शहरं आहेत, जिल्हे आहेत, भाषा आहेत आणि विद्यापीठं किंवा शैक्षणिक क्षेत्र किंवा शैक्षणिक संस्था आहेत. अशा आपल्याला याचं वेगळं जे आहे ती वेगळी क्षेत्र ओळखता येतील. असा हा तक्ता जो आहे हा तक्ता क्रमांक 7.1 आणि त्याच्यावरून हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. आता यानंतर आपल्याला प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा भाग जो आहे तो भाग पाहायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला प्रदेश म्हणजे काय ते पाहायचं आहे. तर प्रदेशाची व्याख्या आपल्याला आतापर्यंतच्या माहितीवरून अशी करता येईल की प्रदेश म्हणजे इतर क्षेत्रांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रास प्रदेश असं म्हणतात. म्हणजे आपल्याला जी वेगवेगळी क्षेत्र दिली तर त्या क्षेत्रापेक्षा वेगळं असणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला प्रदेश म्हणायचं. किंवा याच्यावर उलट दुसरी व्याख्या आपल्याला अशी करता येईल की समान गुणधर्म असणाऱ्या क्षेत्रास प्रदेश असं म्हणतात. इतर क्षेत्रापेक्षा वेगळ्या म्हणजे की ज्या क्षेत्रामध्ये एकसारखे गुणधर्म आहेत, एकसारखी वैशिष्ट्य आहेत, समान गुणधर्म किंवा समान वैशिष्ट्य असणाऱ्या क्षेत्राला प्रदेश असं म्हणतात. अशा या प्रदेशाच्या आपल्याला 2 व्याख्या करता येतील. पहिली व्याख्या आपण काय केली तर इतर क्षेत्रांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या भौगोलिक क्षेत्राला प्रदेश असं म्हणतात. तर दुसरी व्याख्या काय केली आपण, समान गुणधर्म किंवा समान वैशिष्ट्य असणाऱ्या क्षेत्रास प्रदेश असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला हे लक्षात आलं की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे आपल्याला ओळखता येतं. आणि ती जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये नैसर्गिक म्हणजे त्याला आपण प्राकृतिक म्हणतो किंवा मानवनिर्मित ज्याच्यामध्ये प्रशासकीय सीमा, राजकीय सीमा किंवा भाषा यांचा समावेश असू शकतो. एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी एक अशी सीमा असते. भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रापेक्षा वेगळे अशा क्षेत्राला प्रदेश असं म्हणतात. सुरुवातीलाच आपण व्याख्यामध्ये बघितलं की
जे क्षेत्र आहे, एक क्षेत्र असं की जे क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा वेगळं असतं आणि म्हणून त्याला प्रदेश असं म्हटलं जातं. आता प्रदेश जे आहेत हे लहान किंवा मोठे असू शकतात आणि त्या प्रदेशामध्ये भूरचना, हवामान आहे, मृदा, वनस्पती, वन्यजीवन ही वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्राला प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजेच त्या ठिकाणची भूरचना एकसारखी, हवामान एकसारखं, मृदा एकसारखी, वनस्पती, प्राणीजीवन एकसारखं, ही जी सर्व वैशिष्ट्ये आहेत ती प्रदेश वैशिष्ट्ये एकसारखी असलेली दिसून येतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रदेश असं म्हणता येतं. याचं उदाहरण जर बघितलं तर हिमालयीन पर्वतरांगा आणि उत्तर भारतीय मैदाने यांच्यामध्ये जो फरक आहे किंवा वेगळेपणा आहे ते म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भूरचना यानुसार आपण याचा किंवा याला फरक करू शकतो किंवा यामध्ये फरक असलेला दिसून येतो आणि त्याच्यामुळं वेगळे प्रदेश म्हणून ते ओळखता येतात. त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक घटक ज्याप्रमाणे जसं ज्यामध्ये भाषा आहे, वांशिकता आहे, राजकीय घटक आहेत, ज्यामध्ये प्रशासकीय सीमा, आर्थिक घटक, ज्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न इत्यादी जे आहेत हे घटक मानवनिर्मित जे आहे ते प्रदेश वेगळे करत असलेले आपल्याला दिसून येतात. याचं उदाहरण जर बघितलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्य आहेत कारण त्यांच्या स्वतःच्या अशा सीमा आणि स्वतंत्र असं प्रशासन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे पुणे आणि अहमदनगर हे दोन वेगळे जिल्हे आहेत आणि म्हणून ते दोन वेगळे प्रदेश मानले जातात. एका प्रदेशामध्ये दोन किंवा अधिक उपप्रदेश मात्र असू शकतात. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये अनेक उपप्रदेश आहेत ज्यामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या, त्याचप्रमाणे गंगा, यमुना या नद्यांची मैदाने, त्याचप्रमाणे ब्रह्मपुत्रा, हुगळी नदी या नद्यांची मैदाने आणि इतर जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये असणारे तालुके यांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक प्रदेश आणि त्या प्रदेशाचे उपप्रदेश जे आहे ते उपप्रदेश पडतात. प्रत्येक तालुक्यामध्ये पुन्हा एक प्रदेश जो आहे तो प्रदेश वेगळा म्हणजे गावाच्या स्वरूपात असू शकतो. तालुक्यामधील प्रत्येक गाव किंवा शहर जे आहे हे देखील या रचनेमध्ये प्रदेश होऊ शकतात. म्हणजे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तालुका, गाव या सर्वांचा समावेश जो आहे तो समावेश होऊन तो एक प्रदेश तयार होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता प्रदेशांची काही वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. आता प्रदेशांचं जे वर्गीकरण आहे हे समान वैशिष्ट्यांच्या आधारामध्ये केलेलं असतं आणि ते कसं तर ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात व जे एकसंघ असतात अशा क्षेत्रास प्रदेश असं म्हणतात. आपण व्याख्येमध्ये पण हेच पाहिलं अगोदर की ज्या क्षेत्रामध्ये समान असे गुणधर्म आहेत, एकसंघपणा आहे आणि म्हणून त्याला प्रदेश असं म्हणायचं. भौगोलिक अभ्यासामध्ये जर बघितलं तर प्रदेश हा मूलभूत एकक मानला जातो. प्रदेशामुळे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून आपल्याला वेगळे करता येतं कारण एका प्रदेशामध्ये असणारे समान गुणधर्म असतात आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये असणारे वेगळे असे समान गुणधर्म असतात आणि म्हणून त्याच्यावरून आपल्याला एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करता येतं. एखादं क्षेत्र जे आहे हे प्रदेश म्हणून ओळखण्यासाठी खालील काही वैशिष्ट्यांची आवश्यकता असते आणि ही वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचीत. म्हणजे प्रदेशांची वैशिष्ट्ये, प्रदेश ओळखण्यासाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये आणि त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्थान किंवा त्या प्रदेशाचं स्थान. आता जर आपण बघितलं तर प्रदेशाला भौगोलिक असं स्थान असणं आवश्यक आहे आणि हे स्थान जे आहे हे स्थान वृत्तांनी दाखवलेलं असतं. याचं उदाहरण जर आपण बघितलं आपल्या भारताविषयीच बघितलं तर भारत हा एक प्रदेश आहे. त्याच्यामध्ये आणखीन पुन्हा मग राज्य, जिल्हे, तालुके, गावं हे भाग आला, पण याला एक स्थान जे आहे स्थान असणं आवश्यक आहे आणि ते वृत्तांनी म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या सहाय्याने दाखवलं. जसं आपल्या भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आहे 8 अंश उत्तर ते 37 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 68 अंश पूर्ण ते पूर्व ते 97 अंश पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान. म्हणजे याच्यामध्ये हा आपला भारत सामावलेला आहे आणि इथं या भारताचं स्थान आहे. म्हणजेच
त्या प्रदेशाचं स्थान जे आहे स्थान ओळखण्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त महत्त्वाचे आहेत आणि ते अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्या सहाय्याने दाखवलं जातं. एखादं गाव देखील, तालुका देखील, जिल्हा देखील अशा प्रकारे अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या सहाय्याने दाखवता येतो. नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे प्रदेशाचं ते म्हणजे भौगोलिक विस्तार. आता स्थान झाल्यानंतर त्याचा विस्तार जो आहे तो विस्तार देखील असतो आणि तो एकसंगतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित केला जातो. म्हणजे त्यातल्या बऱ्याच बाबी ज्या आहेत त्या बाबी एकसंघ असतात आणि त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम विस्तार, उत्तर दक्षिण विस्तार, त्या अशा सर्व बाजूंनी विस्तार जो आहे तो विस्तार त्या भौगोलिक प्रदेशाचा सांगितला जातो. हे एक वैशिष्ट्य आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे सीमा. आता प्रदेशाला स्वतःची अशी एक सीमा असते आणि त्या सीमांकनांच्या पलीकडे जर गेलं तर दुसरा प्रदेश सुरू होतो. आपण बघतो की आपल्याकडे देखील गावांच्या किंवा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या काही सीमा असतात आणि बऱ्याचशा सीमा आपण अशा बघतो की डोंगरांनी किंवा पर्वतांच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मध्यभागी पर्वत असतो बऱ्याच वेळा. एवढंच नाही तर खंडांच्या देखील युरोप खंड किंवा आशिया खंडाची सीमा जी आहे ती सीमा पर्वतांनी मोठ्या वेगळी केलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या सीमा जर बघितल्या तर या देखील आपण डोंगर रांगांनी किंवा ज्या नद्या वाहत गेलेल्या आहेत त्या नद्यांनी निश्चित केलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा सीमा ज्या आहेत त्या प्रदेशाच्या प्रत्येक प्रदेशाच्या असतात आणि त्याच्या पलीकडे दुसरा प्रदेश जो आहे तो प्रदेश सुरू होत असलेला आपल्याला दिसून येतो. हे एक प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे श्रेणीबद्ध उतरंड. म्हणजेच समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध अशी उतरंड जी आहे ती उतरंड करता येते. याचं उदाहरण आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश जे आहे ते पडलेले आहेत. म्हणजे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट अशी त्या श्रेणीबद्ध उतरण म्हणजे पर्वत श्रेणी ज्या आहे त्या पर्वत श्रेणी विशिष्ट अशा स्वरूपाच्या असतात आणि त्या प्रत्येकाची उंची जी आहे समुद्र सपाटीपासूनची वेगवेगळी आहे आणि त्याच्यानुसार त्याचे उपप्रदेश जे आहे ते उपप्रदेश पडलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे प्रदेश जो आहे हा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो आणि या प्रदेशाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आता याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग दिलेला आहे तो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956च्या राज्य पुनर्गठन कायद्याने भाषेनुसार राज्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र हे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं तर तामिळ हे तामिळ भाषा बोलणाऱ्या लोकांचं स्वतंत्र असं राज्य आहे. आणि याच्यावर पुन्हा खाली जरा डोके चालवा असं म्हटले. त्याच्यावर आधारित पुन्हा एक भाग दिलेला आहे तो म्हणजे कोणत्या वैशिष्ट्याच्या आधारे आपण खालील क्षेत्र प्रदेश म्हणून विचारात घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला पुणे महानगर प्रदेश, नागपूर हब, जम्मू काश्मीर दाल सरोवर आणि अलेप्पी पर्यटन केंद्र हे दिलेले आहेत. तर हा जो भाग आहे हा भाग या पुस्तकामधला या प्रकरणामधला चालू वर्षासाठी रद्द केलेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत. तर एवढाच भाग या ठिकाणी आपण पाहूया. याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग आपण नंतर पाहूया.